शायनर, तू काय फक्त शहरातच शायनिंग मारतोस का रे? हा काही स्पीड आहे तुझा टू व्हीलर चालवायचा? तू जरा शांत बसशील का जरा? एक तर कित्येक वर्षांनी बाईक चालवतोय मी. हा रस्ता बघ जरा. मला ॲक्सिडेंट करायचा नाहीये आणि मुळात तुझ्या बेबोपेक्षा फास्ट चाललोय मी. बेबोला काही बोलायचं नाही हा. माझी बेबो भुंगाट चालते भुंगाट. तू ज्या स्पीडने गाडी चालवतोयस ना त्याने तुला सगळेच ओव्हरटेक करून पुढे जाणार आहे. करतीलच, का नाही करणार? मुळात त्यांच्या गाड्या आहेत, बाईक नाही आहेत. आणि कसं आहे ना, मी रेकलेस तरुण नाही आहे कशी बाईक चालवायला. म्हणजे तरुण आहे मी, पण रेकलेस नाही आहे. सांगावं लागतंय तुला. तू मागे चुळबुळ करणं बंद करा ती. जरा शांत बस. तुला चुळबुळ करणं बंद कर सांगितलं ना, तर मागे बांधून ठेवेल सीटला. आधी फास्ट चालव गाडी. बडबड करतोय. तू हवीशी मला, तू हवीशी आज कळले तुला, तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे, तरी का हुरहुर वाटे आपुलीशी. तू हवीशी मला, तू हवीशी. इथे काय बघतोय? समोर बघ ना. खड्डे बिड्डे दिसत नाही का तुला? फास्ट चालव म्हणे. तुझ्या सोबतीचे ऋतू जीव घेणे मिळे, ओंजळीला जसे चांदणे. जरी थांबवावे तरी होत जाते, जरी थांबवावे तरी होत जाते. मनाचे मनाशी किती बोलणे, जसे चांदणे. अरे बापरे, तुम्ही दोघी एकत्र? मॅडम 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 मॅडम. अगं काय झालं? हा, घशात काहीतरी कोंबाला पाहिजे तुझ्या. वाघ आल्यासारखी ओरडतीयस ती. वाघ न्यायला मॅडम चिमण्या आल्या, चिमण्या 2. एक तुमची होणारी सून आणि दुसरी तुमची हाय तेजी मामा. हॅलो. हाय असावरी. पण आज असं अचानक अनइन्फॉर्म. अच्छा, परबांच्या मुलींना खानोलकरांकडे आल्याशिवाय एक दिवस सुद्धा करमत नाही वाटतं. हो, आय टेल यू, तेजू मम्मा तुमची खूप आठवण येत होती. आशुताईला. माझी? मग ठीक आहे. गौतम घरी नाहीये माहिती असेलच तुला. हो माहिती आहे. ते मम्मीने मासे पाठवले होते तुमच्यासाठी. अच्छा. या टुडेज गटारी नो. सो सुभाष काकांनी एक्स्ट्रा मासे आणले होते. सो पमा मावशी म्हणाल्या की घेऊन जा खानोळकरांकडे. अच्छा, म्हणजे खूप मासे आणले होते, त्यांचं करायचं काय? म्हणून आम्हाला चिकटवलेत की काय? नाही नाही, तसं नाही आहे. मम्मीने खास तुमच्यासाठीच बनवले. ऑफकोर्स, गंमत केली. एवढं सिरियसली काय घेतेस? पण खरं सांगू का, आज आता बघ, आता गौतम आणि जय तर बाहेरगावी आहेत, माहिती आहे तुला. आई गेलीये लंचला मैत्रिणींकडे. आणि तिचा उपास असेल ना?
नाही नाही, मला आवडतात मासे, पण मी काही तेलकट खाणार नाही. मला ना खूप ॲसिडिटी झाली. तर एक काम करशील का तू, हे खरंच घरी घेऊन जा आणि गौतम तुझ्याकडे आला ना की पोटभर खाऊ घाल त्याला, कारण संपणार नाहीत अगं आणि उगाच अन्न वाया जाईल. या ॲक्च्युली हॅव अ पॉइंट. कोणी खाणार नाही तर वेस्टच होणार आहे. सो फॉरगेट इट. बट एनिवेज इट्स व्हेरी ऑइली. किती ऑइली आहे ते. तसं पण तुम्हाला प्रॉब्लेम होतो ना, आय नो. म्हटलं ना ॲसिडिटी झाली. जाऊ दे ना, तर ठेव. प्रमिलानी एवढे प्रेमाने करून पाठवलेत, तिला वाईट वाटेल. ठेव, घे ग जरा. काय कोणी आलं तर रात्री खायला घालते, नाहीतर आमच्या स्टाफला देते. आपल्या घरातल्या सारखाचे स्टाफ. माझे ड्रायव्हर आहेत ना इम्तियाजबाई, त्यांना मासे खूप आवडतात आणि त्यांच्याकडे नाही करत अगं. अरे बघ, सगळं उभे उभेच बोलते. तुम्ही बसा, एक कॉफी वगैरे काय. नाही नको, येतो आम्ही. बरं ठीक आहे, मलाही मीटिंग आहे, मीही निघते. तुम्हाला सोडू का कुठे? नाही, सोडेल ती. अच्छा ओके, बाय तेजी मम्मा. नमस्कार करते. अगो बाई, संस्कारी मुलगी. येते. बाय. नमस्कार, मी आनंद तायडे. नमस्कार, मी प्रतीक महाल्ले. मी या भागामधला आपला डिस्ट्रीब्युटर आहे. आपल्या प्रोडक्टची या सर्वांना माहिती दिलेली आहे. आकाश सरांचं आणि माझं बोलणं झालं होतं तसं. यांना काही प्रश्न आहेत आणि त्यांचे काही थोडेफार सूचना आहेत. व्हेरी गुड. मला पण तुम्हा सगळ्यांना भेटायचं होतं. नमस्कार, नमस्कार. नमस्कार. मी जय खानोलकर. इतक्या कमी वेळात तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नाही, आम्ही इथे काही प्रोडक्ट विकण्यासाठी आलो नाही आहोत, तर आम्हाला तुम्हा सगळ्यांचे अनुभव ऐकायचे. काय मार्केटमध्ये रोज तुम्ही असता, ग्राहकांशी तुमचा संपर्क असतो, त्यामुळे तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे.